माझ्यासोबत पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आहेत। त्यांच्यातर्फे आज योग दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। गेली 10 वर्ष झाले हा कार्यक्रम सातत्याने होत आहे। आज केंद्रीय मंत्री म्हणून सुद्धा तुम्ही इथे उपस्थित आहात आणि कार्यक्रमाच्या आधी उपस्थित दिसतायत। आणि ज्या दिवसापासून हा जागतिक योग दिन साजरा करायचं ठरलं, माननीय मोदीजींनी UN मध्ये हा प्रस्ताव मंजूर करून घेतला आणि त्यानंतर पाहिला की जगभरात योगाला मान्यता कशी मिळेल यासाठी मोदीजी माननीय खूप प्रयत्न करतायत आणि त्यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे। देशभरात नाही तर आज जगभरात हा दिवस साजरा केला जातोय। मी गेले 10 वर्ष कार्यकर्ता म्हणून या भागात माझ्या कोथरूडमध्ये सातत्यानं दरवर्षी न चुकता या कार्यक्रमाचं आयोजन करता आपण पाहत असाल की मोठ्या संख्येने नागरिक याच्यात सहभागी होतात। पतंजली योग समिती आणि आमच्या भारतीय जनता पार्टी संस्कृती प्रतिष्ठान या सगळ्यांच्या माध्यमातून हा उपक्रम होतो। जरी मंत्री आलो तर कार्यकर्ता नाही बदले, त्यामुळे कार्यकर्ता म्हणून मी त्याचा 10 वर्ष आयोजक आहे, तयारी करत असतो। त्यामुळे आजही तशीच तयारी सकाळी येऊन केली। आता सगळे लोक जमत आहेत, काही वेळातच कार्यक्रमाला सुरुवात होईल। साधारण केंद्रीय मंत्री झाल्यावर अनेक बैठका तुमच्या मागे लागल्या आहेत। शनिवार रविवार तुम्ही पुण्यात येतो म्हणून सांगितलंय, पण आता पुण्यातल्या कोणत्या गोष्टींवर पहिल्यांदा काम करणार आहात? कारण ऍक्सिडेंट्स वाढत आहेत, गुन्हेगारी वाढते आहे। मी तुम्हाला म्हटलं की स्थानिक प्रश्नापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत अनेक प्रश्न आहेत। आता तर खरं मला पुण्याबरोबर राज्याचं देशाचं काम करायचं आहे, पण शेवटी पुण्यातले सुद्धा काही प्राथमिक जी काही प्राथमिकता आहे ती पुण्याला राहणारच आहे। शेवटी मी इथला लोकप्रतिनिधी आहे, मी इथला खासदार आहे आणि त्यामुळे पुण्यातले अनेक स्वरूपाचे वेगवेगळे प्रश्न स्थानिक स्वरूपाचे आहेत, राज्यस्तरावरचे आहेत किंवा केंद्राचे, या सगळ्याचं निश्चितपणे एकत्रित मोठ बांधून आम्हाला कामच करायचं आहे आणि मी त्या दिशेनं सुरूही माझं काम झालं। दुसऱ्या दिवशी कामाला सुरुवात झाली। पुण्याच्या विमानतळाच्या विस्तारीकरणाचा विषय असेल, पुण्यातल्या पावसाळी पाण्याच्या संदर्भातल्या एका जी काही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाकडून मोठ्या प्रमाणात निधी 157 कोटीचा मिळाला त्याचा पाठपुरावा करणं, त्यासाठी भेटीगाठी असतील, पुण्यातल्या नागरी प्रश्नाच्या संदर्भात वेगवेगळ्या महापालिका असेल, बाकीच्या ज्या काही संस्थांच्याशी बैठका करणं असेल, हे सुरू झाले सातत्यानं। आणि मला असं वाटतं की सहकार खात्याच्या माध्यमातून सुद्धा आढावा घेणं, बैठका करणं, एकूण कामाची सुरुवातीला स्वतःला माहिती करून घेणं आणि काम करणं, हे सगळं सुरू झालं। म्हणजे अभ्यास सुरू झालाय? अभ्यास सुरू झाला। साधारण अपघात वाढतोय पुण्यात, त्यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत? माननीय पोलीस आयुक्तांशी सुद्धा या विषयावर बोललोय। माननीय वाहतूक पोलीस असतील किंवा आमच्या सगळ्या या संदर्भातलं निश्चितपने आम्ही त्याच्यावरती काम करतो। वाहतुकी अपघाताचा विषय शेवटी सगळ्या गोष्टी आहेत, त्याला म्हणजे एकतर नियमांचं पालन आहे, कडक नियमांची अंमलबजावणी प्रशासनानं केली पाहिजे आणि शेवटी हा एक स्वयंशिस्तीचा प्रकार, म्हणजे आपणही काही शेवटी नियमसुद्धा पाळणे, सिग्नल असेल, झेब्रा क्रॉसिंग असेल, पादचारी मार्ग, हे सगळे विषय म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यांनी मिळून करण्याचे विषय, पण प्रशासन म्हणून याच्यात कुठं कमतरता राहणार नाही याची काळजी आम्ही निश्चितपणे घेतो। आपल्यासोबत मुरलीधर मोहोळ होते, त्यांनी पुण्यातल्या अपघातांवर सगळ्या उपाययोजना करणार असं त्यांनी आश्वासन दिलंय। कॅमेरामॅन अमोल गव्हाळेसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।